ठरलं. तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सगळेजण अभिषेकासाठी निघालेले असताना सायली आता प्रियाला म्हणते की हे बघ, प्रतिमा घरामध्ये आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास तिला होता कामाने समजलं, आणि प्रतिमात्या तुम्ही काळजी घ्या, आराम करा असं म्हणून सायली आणि अर्जुन तिथून निघतात. तर प्रिया म्हणते की आई, अगं सायली, जे काही बोलतेस ना त्याकडे तू अजिबात लक्ष देऊ नकोस बरं का, ती ना उगच काही बडबडते, मी उगीचच तुला कसला त्रास देते का ते जाऊ दे, ती बोलते त्याकडे लक्ष देऊ नको, उगीचच नको ते आरोप करतात माझ्यावर सगळे. बरं, तुला बरं वाटत नाहीये का, मी तुझ्यासाठी काहीतरी आणू का, म्हणजे तुला काढा वगैरे देऊ का मी. तेव्हा प्रतिमा म्हणते की नको, मला काढा नको. मग ती म्हणते की तुला ऍसिडिटी होते, तर मग तुला गार गार दूध देऊ का म्हणून मी, म्हणजे तुला बरं वाटेल. तेव्हा ती म्हणते की नाही नको, मी माझ्या खोलीमध्ये आराम करते, आणि हे बघ, काही झालं ना तरीही आता जरा मला आराम करू दे, म्हणजे मला जरा बरं वाटेल तेवढ्यातच. आता प्रियाला ती म्हणते की सायलीच्या मैत्रिणी येणार आहेत, त्यांना तू फक्त गेस्ट रूममध्ये पाठवायचं काम कर. तेवढ्या जानकी आणि सखी येतात आणि म्हणतात की हे काय आलोच, आम्ही डायरेक्टच भेटायला आलो इथे. मग असं म्हटल्यावर सखी आणि जानकी हसत हसत दोघे येतात आणि प्रतिमात्याच्या पाया पडतात. प्रतिमात्या नमस्कार करते. तेव्हा ती म्हणते की अगं असू दे असू दे, राहू दे, दोघी जणी सुखी रहा. मग ती म्हणते की किती बरं वाटलं, बॅच टाईमने भेटलो तुम्हाला. मग लगेचच प्रिया तिथे उभी असते आणि विचारते की हे काय, तुम्ही दोघी इथे अचानक कशा काय. तेव्हा असं विचारल्याबरोबर प्रतिमा तिला चांगली झोडपते, काय घरी आलेल्या पाहुण्यांशी असं बोलतात आणि त्यांना थेट असा प्रश्न विचारतात, का जा बाजूला जा. तेव्हा ती म्हणते की तसं नाही ग, म्हणजे अचानक बघितलं ना आई यांना मी, म्हणून मी विचारलं की आज अचानक या इथे कशा काय आल्या. तेव्हा लगेचच सखी म्हणते की प्रिया, म्हणजे तुला प्रतिमा मात्याने इथून आता जायला सांगितले, स्टोर रूममध्ये जा असं म्हणायला येत जातेस ना, मग तू की इथेच अशीच उभी राहणार आहेस. तेव्हा ती म्हणते की हो जाते मी, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही मला, मी जाते. तेव्हा तिथून ती गपचूप निघून जाते. सखी दोघी जणीही रागाने तिच्याकडे बघत असतात. नंतर ती निघून गेल्यावर प्रतिमाहत्या पुढचा विषय काढते. ती म्हणते की बघितलं ना, या तन्वीचा स्वभाव असा आहे, म्हणजे ही हे जे काही वागते ना ते मला अजिबात आवडत नाही, म्हणूनच मला या मुलीचा फार राग येतो. तेव्हा लगेच सखी म्हणते की हो, मी समजू शकते प्रतिमा. तेव्हा प्रतिमा म्हणते की सायलीने तुम्हाला सगळा प्रकार सांगितलाच असेल ना, किती काही झालं ना तरीही नवी मध्ये मला माझी मुलगीच दिसत नाही. तेव्हा सखी म्हणते की हो प्रतिमा, सगळं काही सायलीने आम्हा दोघांना सांगितले, आणि ही कशी आहे ना प्रिया ते सगळं मला चांगलंच माहिती आहे. त्यानंतर मग प्रतिमा म्हणते की हेच तर सगळं पडताळायच म्हणून तुम्हाला तिने कॉन्टॅक्ट केला. सखी म्हणते की तर ना मनाचा आवाजच योग्य असतो. माझंही तसंच झालं होतं. जी व्यक्ती माझ्यासमोर आई म्हणून होती तिच्याबद्दल मला मनात काहीच भावना नव्हत्या, आणि खरंच ती माझी आई नव्हती, पण जिच्यासाठी माझं मनापासून अगदी प्रेम होतं ना तीच माझी आई निघाली. हे माझ्यासोबत घडलं. खरंच म्हणजे आपल्यावर ज्या व्यक्तीच मनापासून प्रेम असतं ना तीच व्यक्ती आपल्या जवळची ऋणानुबंधाची असते. नंतर जानकी म्हणते की मला तर कधी आईचं प्रेम नाही मिळालं, परंतु मला खरंच अगदी बापासारखी माया करणारे मधुभाऊ मात्र मिळाले. त्यांनी खरंच माझी खूप काळजी घेतली. अनाथ असतानाही खरंच खूप माझी जपणूक केली होती त्यांनी, आणि त्यांच्यासाठीच मला हे सगळं करायचे आणि सायलीला मदत करायची. तेव्हा प्रतिमा म्हणते की मलाही मनातून असंच वाटतं, म्हणूनच आता प्रियाच्या बाबतीत काय घडत ते बघायचे. दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य आता पुन्हा संतोषला भेटण्यासाठी येतायत आणि दोघंही ठरवतात की आपण एक काम करायचंय, लवकरात लवकर आता संतोषकडून काहीतरी कॉन्क्रीट पुरावा मिळाला पाहिजे. अर्जुन म्हणतो की यावेळेला ना आपण दोघंजणही एकत्र त्याच्याशी बोलायला जाऊया. नको, पहिले तुझ्या, त्यानंतर मी जातो. म्हणजे कसं आहे, आपल्या दोघांचेही दिलेले स्टेटमेंट
तो काय म्हणतोय यावरून आपण सगळं काही फाइंड आउट करू शकतो. म्हणजे त्याचे हे जे काही स्टेटमेंट असतील त्यावरून नक्की तो काय म्हणण्याचा प्रयत्न करतोय किंवा नक्की त्याचं काय म्हणणं आहे यामधून काहीतरी कन्क्लुजन काढता येईल. त्यामुळे अगोदर तुझ्या आणि मग मी जातो. आता चैतन्य हा संतोषला भेटायला जातो आणि संतोष असा आवाज दिल्याबरोबर तो येतो आणि म्हणतो की काय आता काय काम आहे. तेव्हा संतोष म्हणायला लागतो की मी तुम्हाला अगोदरच सांगितले, तुम्ही सारखं मला कशाला तेच प्रश्न विचारता. तेव्हा चैतन्य म्हणतो की हो, मला तुला विचारायचं, जरा आम्हाला एक गोष्ट सांगशील, मग तू हा खून केला होतास तो कशा प्रकारे केला होतास. म्हणजे तुला तर जयेश एकट्याने हॉडल झाला नसता, मग तू काय केलं होतस. तेव्हा तो म्हणतो की मी जयेशला बेशुद्ध केलं होत सांगितलं ना तुम्हाला. मग त्यानंतर तो म्हणतो की बरं ठीक आहे, पण तू त्या दरम्यान म्हणजे जे काही झालं तेव्हा तू अर्जुनशी बोलला होतास. मग अर्जुनशी कसा बोललास. तुला कुठल्याही प्रकारचा अनुभव नसताना, कधीही तू अर्जुनशी बोललेला नसताना अगदी मॅनेज कसं केलंस. तेव्हा तो म्हणतो की मी त्यांचे अगोदरचे चॅट्स पाहिले होते, म्हणजे जयेश आणि अर्जुन सरांचे. त्यावरून मी एक अंदाज बांधला आणि त्यांच्याशी बोललो. तेव्हा चैतन्य म्हणतो पण जयेशच्या फोनला तर पासवर्ड लॉक होता, मग तुला कसं काय त्यांचे चॅट मिळाले. तेव्हा तो म्हणतो की नाही, पासवर्ड चॅट म्हणजे चॅट नाही मिळाले मला. त्या दोघजण काही फोनवर बोलत होते ना, ते मी ऐकलं होतं लपून आणि त्यानंतर अंदाज बांधला. मग तेव्हा चैतन्याच्या लक्षात येतं की हा एक काही प्रश्नाचे उत्तर धड देत नाहीये, तो त्याचे स्टेटमेंट सारखे बदलतोय. याचा अर्थ संतोष खोट बोलतोय हे चैतन्याच्या लक्षात येतं. चैतन्य म्हणतो की ओके ठीक आहे, झालंय माझं बोलून. चैतन्य आता तिथून निघून जातो आणि चैतन्य अर्जुनला सांगतो की माझं झालंय बोलून, आपण नंतर डिस्कस करूया. तेव्हा अर्जुन पुढे जातो आणि अर्जुन बोलायला लागतो. तो म्हणतो की हे बघ, मला एक गोष्ट म्हणायची तुला, ते म्हणजे की संतोष, तुला असं वाटत असेल की तू हे जे काही केलेस तर तू बोलायला तयार आहेस का. तेव्हा संतोष म्हणतो मी तुम्ही किती वेळा सांगणार आहे, मीच घेऊन केलाय शांतासा. मग तुम्ही सारखे तेच प्रश्न का विचारताय. तेव्हा अर्जुन त्याला म्हणतो की ओके ठीक आहे, मी ते तुला विचारत नाही, मी वेगळं विचारतोय. मला सांग, तू शांताचा खून का केला होतास. तेव्हा तो म्हणतो की शांताने माझे पैसे घेतले होते आणि ते पैसे परत दिले नाही म्हणून मी तिला मारलं. अर्जुन म्हणतो की हे तर कारण खूप चुकीचं वाटते मला, म्हणजे गेल्या 1.5 ते 2 महिन्यांमध्ये मी शांताबरोबर कॉन्टॅक्टमध्ये होतो, पण तिने असं काही सांगितलं नव्हतं. तिने तुझ्याबद्दल साधा उल्लेखही केला नव्हता. मग नक्की काय. तेव्हा तो म्हणतो की म्हणजे पैशाच तर प्रकरण आहे, परंतु शांताला माझी सगळी चोरीची प्रकरण माहिती होती आणि ती पोलिसांना उघड करेल असं म्हणाली होती आणि म्हणूनच मी तिला मारलं होतं इतकंच. तेव्हा अर्जुन म्हणतो की ओके, मग मला सांग, तू एकट्याने इतका सगळा धडधाकट मर्डर केलास, म्हणजे तू तिला मारलंस आणि त्यानंतरचे पुरावेही सगळे नष्ट केलेस, तू म्हणजे एकट्याने हे सगळं कसं मॅनेज केलं होतस. तेव्हा तो म्हणतो की हो, मी अगदीच मॅनेज करू शकतो, कारण की या अगोदरही मी बऱ्याच ठिकाणी चोया मारा केल्यात, या गोष्टी केल्यात, त्यामुळे मला हे सगळं हँडल करणं सोपं आहे. आणि प्रकार झाल्यानंतरचे फिंगरप्रिंट्स वगैरे सगळं काही मी एकट्यानेच पुसून काढले, त्यामुळे कुठेही काही मी पुरावा ठेवलेला नाहीये असं तो बोलून दाखवतो. त्यानंतर मग त्याला अर्जुन म्हणतो की हे बघ, शांताच्या बाबतीत तू जे काही केलेस ते मला माहिती आहे, तू एकट याने हे केलेले नाहीये, तुझ्यावर दबाव टाकण्यात आलाय आणि या सगळ्यातून ना तू सुटशील तेव्हा सुटशील जेव्हा तू खरं बोलशील आणि त्या खरं बोलण्यामागचा तुझा फायदा तुझ्या लक्षात येईल. नंतर अर्जुनच्या तिथून निघून येतो आणि दोघंही आता चैतन्य आणि तो बोलतात. चैतन्य आणि अर्जुन एकमेकांना सांगतात, म्हणजे जे काही चैतन्याला त्यांनी सांगितले ते सगळं चैतन्य त्याला एक्सप्लेन करतो. तेव्हा मग नंतर अर्जुन
त्याला सांगतो की मी जे काही त्याला बोलत होतो त्या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या. अर्जुन म्हणतो की त्याने मला असं सांगितलं की फिंगरप्रिंट सगळे काही पुसले, पण तो खोट बोलत होता कारण की त्याला पोलिसांनी पकडलं होतं, कारण की प्रत्येक ठिकाणी त्याचे फिंगरप्रिंट सापडले होते. म्हणून हा खोट बोलतो हे नक्की. नंतर तेवढ्यातच अर्जुन म्हणतो की आपण पुढे बघूया, त्याची बायको आहे, तिच्यापर्यंत पोहोचता आलं तर बरं होईल. म्हणजे कसं आहे ना, त्यावरून आपल्याला याला बोलत करता येईल. त्यानंतर आता इथे अर्जुन हा म्हणतो की मला सायलीचा कॉल येतोय, अभिषेकाला सुरुवात झाली आहे, मला लगेच देवळात पोहोचावं लागणार आहे. मग अर्जुन म्हणतो की पुढच्या आपण नंतर ठरवूया, संतोषच्या बायकोला भेटलं पाहिजे. तर सायली आणि अर्जुन अभिषेकानंतर येतात, गाडीत बसतात आणि सायली म्हणते की अर्जुन सर, खरंच आई आज खूप छान वाटत होत्या ना, म्हणजे त्यांना खूप बरं वाटत होतं. आज घराच्या घरच्यांसाठी अभिषेक करून त्यांच्या मनाला एक वेगळी शांतता मिळाली होती. अर्जुन म्हणतो की हो, म्हणूनच मी माझं सगळं काम टाकून मॉमसाठी आलो होतो, कारण तिला खरंच खूप बरं वाटले. नंतर आता अर्जुन म्हणतो की बरं निघूया आपण, मी तुला सोडतो. तेवढ्यात सायलीला व्हिडिओ कॉल येतो. सखीने कॉल करून अगदी जिथे त्यांचा प्रकार म्हणजे गेस्ट रूमच्या बाहेर, तिथे फ्लॉवर पॉट जवळ व्हिडिओ कॅमेरा म्हणजेच जो व्हिडिओ केलेला असतो तो सेट केलेला असतो. आणि नंतर व्हिडिओ कॉलद्वारे सगळं काही सायली आणि अर्जुनला त्यांना दाखवायचं असतं. आणि मग त्यांनी जो काही प्रकार घडवून आणलेला असतो त्या नाटकाला सुरुवात केली जाते. आता आग लागली, आग, प्रिया लवकर ये असं म्हणून ते तिला ओरडत असतात. तेव्हा प्रिया धावत धावत येते आणि म्हणते की कसली आग आहे, काय आहे आणि नक्की काय झाले. तेव्हा त्या म्हणतात की अग, तुला दिसत नाहीये का, समोर बघ ना, अग स्टोर रूम मध्ये आग लागलेली आहे आणि प्रतिमा त्या आतमध्ये अडकल्यात, काहीतरी कर. तेव्हा ती म्हणते की काय आई आतमध्ये अडकली, आई बाहेर ये असं म्हणून ती ओरडायला लागते. जानकी म्हणते की अग, त्या बाहेर येतील कशा, त्या आगीमध्ये आहेत ना, तुला कळते का. तेव्हा मग लगेचच इथे प्रिया म्हणते की बापरे, आता मी काय करू असं म्हणून तिचे हातपाय लटपटायला लागतात. तेव्हा समोरून जानकी म्हणते की अगं समोर बघ ना, किती धूर येतोय, अगं ये प्रिया, समोर ये प्लीज, जा बघ, काहीतरी कर असं म्हणून मुद्दामच जानकी तिला त्या रूममध्ये ढकलण्याचा प्रयत्न करत असते. परंतु प्रिया मुद्दाम मागे होत असते आणि म्हणते की नाही अगं, तुम्ही दोघी जणी काय बोलताय, मला असं आतमध्ये कसं जाता येईल. अगं मी जळेन ना, तिथे बघ ना किती आगींचे लोट आहेत, मला खूप भीती वाटते. तेव्हा जानकी म्हणते की अगं असं काय बोलतेस प्रिया, तुला कळतंय का, अगं हे सगळं कसं घडणार आहे, म्हणजे मी कशी वाचू शकणार आहे एकटी. मी एक काम करते, मी ना फायर ब्रिगेडला कॉल करते आणि ते येतील आणि लवकरच आईला रेस्क्यू करतील. मी करते कॉल. तेव्हा मग तिथून जानकी आणि सखी म्हणतात की अगं तू मूर्ख आहेस का, इतकी वेळ वाट बघू शकतेस. अगं तिथे प्रतिमात्यांची वेळ जवळ आली आहे, त्या आगीमध्ये जर जळून खाक झाल्यात तर काय करणार आहेस, तुला तुझी आई मिळणार आहे का परत. अगं जराही विचार न करता तू गेली असतीस आतमध्ये. अगं तुझी आई आहे ना, ती आम्हाला जर आमची आई असती आणि अशी ती आगीत थोर पडत असती तर आम्ही नक्की गेलो असतो. पण तू तर नुसता इथे तमाशा बघत बसलीस, जा लवकर पुढे जा असं म्हणून तिला ते पुढे ढकलत असतात. नंतर सखी म्हणते की अगं प्रिया, तुला काही कळतं का, जा लवकर, प्रतिमातेची अवस्था स्थापक त्या काय करतात हे तुला समजते का असं म्हणून त्या तिला पुढे करत असतात. त्यावेळेला इथे आता प्रतिमा मागून सगळं बघत असते. प्रिया जरा इकडची तिकडे होत नाही आईसाठी, जराही तिच्या पाय पुढे जात नाही. हे पाहून प्रतिमा त्याच्या मात्र काळजाला घर पडत असतात. नंतर सायली म्हणते की बघितलं का अर्जुन सर, या प्रियाची नाटक ही लाईव्ह दिसतायत, ही कशी करते ना, हे सगळं आपल्याला बघायला मिळते. नंतर मग इथे जानकी म्हणायला लागते की प्रिया, की तुझी नाटक जरा बंद कर, हे सगळं प्लीज तिथल्या तिथे थांबव.
तेव्हा मग प्रतिमत्या सांगायला लागते की काय हे सगळं बघितल्या अगोदर मला काही झालं कसं नाही, म्हणजे खरंच मला याचा खूप त्रास होतोय. सुमन म्हणते की बघितलं ना किती स्वार्थी आहे आपलीत नवी, हे आपल्याला आता लक्षात आलं, म्हणजे माहीत होच, परंतु समोर दिसलं आता. सखीही जोरात तिच्या कानाखाली वाजवून देते आणि म्हणते की अगं बघितलंस का तू हे काय चाललंय ते, म्हणजे तुला कसं काही समजत नाही प्रिया, तुझी आई तिथे जळतीये हे काही बघायच्या अगोदरच तू तिथे जात नाहीयेस. आणि जानकी पण येऊन कानाखाली वाजवते, अग तिथे प्रतिमा त्या आहे, वाचवना त्यांना, वाचवना असं म्हणून दोघी जणी तिला ढकलत असतात. अग आमची आई असती ना तर. मग लगेचच प्रिया म्हणते की तुम्ही दोघी जणी प्लीज माझ्यासोबत चला ना आतमध्ये, मला एकटीला ना खूप भीती वाटते आगीची, मी एकट्या एवढ्या आगीमध्ये कशी जाऊ असं म्हणून ती बोलत असते. सखी म्हणते की का तू काहीच करू शकत नाही, मगाशी तर तू दाखवत होतीस की तुला तुझ्या आईची फार काळजी आहे, मग आता जर तिच्यावर अशी वेळ आली आहे तर तू का धावून जात नाहीयेस. तेव्हा प्रिया म्हणते की नाही थांबा, एकटंसं जाणं रिस्की आहे, मलाही काही होऊ शकतं, मी फोन करते फायर ब्रिगेडला. तेव्हा प्रतिमा म्हणते की बघितलंस ना सुमन, तन्वीत चित्र मला आतापर्यंत असंच वाटत होतं की ती माझी मुलगी नाहीये, आणि आताही ती सिद्ध करतीये की तिलाही माझ्याबद्दल काहीही वाटत नाही. मी सकाळी आज पाहिलं तर सायली प्रतिमाला साधं हाताला भाजलं तर किती कळवळली होती बिचारी, तिला किती घर नको इकडे तिकडे करावंसं वाटलं होतं, पण आता बघ नाही प्रिया, माझी पोटची मुलगी असून ही माझ्यासाठी काहीच करू शकत नाहीये, याचं पाहून खूप दुःख वाटतं, मला खूप त्रास होतो. सुमन म्हणते की बरं झालं मी तुमच्या बरोबर होते, सायलीने मला इथे तुमच्याच बरोबर बोलवलं नाही तर तुम्हाला सावरायला पुन्हा कठीण गेलं असतं. मला माहिती आहे तुम्हाला हे सगळं खूप त्रासदायक वाटत वहिनी, पण तन्वीच हे रूप आपल्याला विसरता कामा नये. ती हे जे काही वागते ते तर आगीचे लोट येत असतात, परंतु तन्वी अजिबात हलत नसते. आतून प्रतिमाचा वाचवा असा आवाज फक्त रेकॉर्ड करून ठेवलेला असतो आणि तो वाजत असतो. तर सायली म्हणते की हे बघा अर्जुन सर, आता तरी प्रतिमा त्याला जे काही मनात शंका होती ते दूर करण्यासाठी आपण हे सगळं केलं. आता पुढे बघूया. आता मात्र तिचे एक एक रूप आपल्याला सगळ्यांसमोर आणायला पाहिजे. तर दुसरीकडे आता साक्षी ही महिपला भेटायला जेलमध्ये आलेली असते. अण्णा असं म्हणून रडायला लागते. तेव्हा महिप्त म्हणतो की कसे माझं लेकरू, बरं वाटते ना तुला. तेव्हा ती म्हणते की अण्णा नाही, मला अजिबात बरं वाटत नाहीये, तुम्ही कधी एकदा बाहेर येताय ना, असं झालंय मला, खरंच तुमची खूप आठवण येते, मलाही बाहेर असं लपतच जगावं लागतंय, खूप त्रास होतो या गोष्टीचा, आणि तुम्हीही आतमध्ये अडकलायत त्यामुळे मला काहीही करता येत नाहीये. अण्णा म्हणतात की हे बघ लेकरा, मी तुला सांगतो ना लवकरात लवकर आता मी इथून बाहेर येणार आहे, तू नको काळजी करू, मी आहे तुझ्यासोबत. आणि ना आता हे सगळं आपण सोडून द्यायचं, तू मला कायम सांगायचीस ना की अण्णा हे गुन्हेगारीचे जग सोडून द्या, यामध्ये काहीही नाहीये, पण आता मीही तस्ट करणार आहे. या गुन्हेगारीच्या जगात मलाही आता राहायचे नाही. मी पण आता इथून सुटल्यानंतर चांगला माणूस बनून राहणार, कोणत्याही प्रकारच्या काहीही गोष्टी नाही, कुठलीही गुन्हा नाही, कुठली चोरी नाही, न कुठला मर्डर नाही. आयुष्य मला आता एकदम सुखाने आणि आनंदाने घालवायचंय. माझ्या डोक्यावर आता कोणतंही दुसरं पाप मला घ्यायचं नाही. बघितलं हे सगळं करून आपल्याला काय मिळालं, मी असं इथं आतमध्ये जेलमध्ये तडफडतोय, तू तिथं बाहेर जगापासून लपून फिरते, आपल्याला काहीच मिळू शकलं नाही. त्यामुळे काही झालं तरीही आपण आता बरोबर राहायचं, काहीही चुकीचं होऊ द्यायचं नाही. आणि मी बाहेर आलो ना एकदा की तुझं आणि दीक्षित दोघांचं लग्न लावून देतो, आणि मग तुम्ही दोघेजणी या एकट्या म्हातायाला कुठे एकदा सोडणार नाही ना, ठेवाल ना तुमच्यासोबत. तेव्हा ती म्हणते की अण्णा अहो असं काय बोलताय तुम्ही, मी तुमच्याशिवाय कुठे जाणार आहे. अण्णा सगळं काही व्यवस्थित होईल, नका काळजी करू, पण मला ना हे सगळं नाही सहन होते.
तुम्ही खरं बोलताय का अण्णा? तुम्ही हे सगळं गुन्हेगारीचे जग सोडून देणार का? तुम्ही परत असं कधी करणार नाही ना? तो म्हणतो की लेकरा, तुझी शपथ, मी असं काहीही करणार नाही. नंतर तर मग नागराज आणि दीक्षित बाजूला येतात. नागराज म्हणतो की बघितलं का हे ध्यान याचं काय चाललंय ते? सारखं सारखं त्याचं तेच 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 बोलणं सुरू आहे. म्हणजे मी काही चुकीचं करणार नाही, सगळं काही व्यवस्थित करणार वगैरे सगळं, असं नुसतं तेच 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 बडबडत बसलाय. तो आता काय बोलायचं ना मलाही कळत नाही. या माणसाचं म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी या चुकीच्या पद्धतीने घडवतोय. आतापर्यंत काय करतोय रे हा? अक्षरशः जेलमधल्या लोकांचा, दुसऱ्या कैद्यांचा मारही खायला तयार झालाय. इतका कसा बदललाय? आणि ह्याचं असं बदलणं हे माझ्यासाठी धोक्याच आहे. हा इतका जर चांगला झाला तर काहीच होऊ शकत नाही ना पुढे. सचिन, तू जरा समजव त्याला आणि या सगळ्यातून बाहेर काढ म्हणाव की या सगळ्या गोष्टी अशा शांतपणे घेऊन चालणार नाही. तेव्हा सचिन म्हणतो की हो, तुम्ही जरा शांत व्हा. आणि मग तो म्हणतो की तू महिपतला बाहेर काढशील, पण माझं काय? माझाही जरा जाही आहे तरी जॅकपॉट लाव, मला पण इथून बाहेर काढना लवकरात लवकर, मगच मी त्या नागराज महिपतला समजवू शकेन. तेव्हा सचिन म्हणतो की त्याचं काय ना काका, तुमची केस मी बोललोय वकिलाशी जरा कॉम्प्लिकेटेड आहे, म्हणजे तुमचं बाहेर सुटणं जरा कठीण आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना इथून जेलमधून पळून जा. तेव्हा नागराज म्हणतो की मला महिप्त नाही तेच सांगितलं होत रे, पण बघ ना आता कसा स्वतःच फिरला येतो. त्याचे गरज फिरल्यासारखे वाटतात. त्यानंतर इथे आता जानकी आणि सखी दोघी जणीही प्रियाला बाहेर घेऊन येतात, अन्नपूर्णा निवासच्या बाहेर, आणि समोर तिला तिथे ढकलून उभं करतात आणि म्हणतात की तिथे जागा आहे तुझी, तिथेच उभं राहायचं, समजलं? असं म्हणून आता प्रियाला तिथे समोर उभं केलं जातं. आणि त्यानंतर तिच्या भोवती आता प्रियाला तिथे उभ्या केल्याबरोबर जानकी पुढे येते आणि तिने बाजूने जो काही गोल लावलेला असतो त्या गोलमध्ये प्रियाला उभं करून तिथे आग लावून टाकलेली असते आणि चारही बाजूने प्रियाला आगीने हेललेलं असं. आता ती एका रिंगणामध्ये उभी असते आणि सगळीकडे गरम आग येत असते आणि त्या आगीमुळे प्रिया आता घाबरायला लागते. मला वाचवा वाचवा असं बोंबलायला लागते. त्याबरोबर आता एक एक करून सगळेजण पुन्हा बंगल्यामध्ये येतात. अभिषेकासाठी गेलेले घरातले सगळे पुन्हा आलेले असतात. समोर प्रतिमा सगळे असतात. कल्पना, अश्विन, सायली, अर्जुन सगळे उभे असतात. आता प्रतिमा ही समोर असताना म्हणते की प्रिया, तू मला समोर पाहिलं पण तुला काहीच कसं वाटलं नाही? या सगळ्या गोष्टी तुला पाहताना जराही काही वाटलं नाही? तुझी आई ही समोर आगीत होरपळीत होती, पण तरीही तुला काही कसंच वाटलं नाही? तिला जराही वाचवण्याचा तू प्रयत्न केला नाही? सायली म्हणायला लागते की प्रिया हे ना तुझे सगळे कर्म आहेत आणि त्यामुळे तुझे हे कर्म कधीही बदलू शकत नाही. आता तुला स्वतःला कसं वाटतं या आगीमध्ये? जरा सांग. असं म्हणून आता सगळ्या जणी तिला बोलत असतात आणि प्रिया म्हणते की प्लीज मला सोडा इथून, मला वाचवा. असं म्हणून आता प्रियाला धरण्याचा म्हणजेच प्रियाला तिथल्या तिथे अडकवण्याचा प्लॅनिंग करतात. प्रिया खूपच घाबरत असते. सगळेजण तिच्या बाजूने आता गोल गोल करून असतात. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता हे सगळं करताना रविराज देखील आलेला असतो आणि रविराजला प्रिया घरात आहे हे पाहून खूप धक्का बसलेला असतो. प्रिया, सायली आता म्हणते की रविराज काका, मला प्रियाबद्दल आणखी काही गोष्टी आहेत, त्या तुम्हा सगळ्यांना सांगायच्या आहेत, पण तुम्हाला सगळ्यांना धक्का बसेल यासाठी मी गप्प बसले आणि मी काहीही बोलत नाहीये, मी शांत आहे, असं ती बोलत असते. पण रविराज म्हणतो की मुळात मी इथे आलोय कशाला? तर या मुलीला भेटण्यासाठी नाही. तर प्रताप, मला इतकंच बोलायचं आहे की तू या मुलीला अजूनही इथे घरामध्ये का बरं ठेवलेस, का हे सगळं केलंयस? तेव्हा मग आता प्रताप काही बोलत नाही. प्रिया समोरून धावत येते आणि रविराजचे पाय धरत म्हणते की बाबा प्लीज असं करू नका ना. बाबा, मला प्लीज बाहेर काढू नका.
तुम्ही दोघेही आहात माझ्यासाठी कोणी नाहीये, प्लीज बाबा मला माफ करा असं म्हणून ती आता रविराजचे पाय धरत असते. तेव्हा प्रताप म्हणतो, या मुलीला अजिबात माफ करायचं नाही आलंय का तुमच्या लक्षात? मी या मुलीला अजूनही कधी माफ केलेलं नाहीये आणि तुम्हालाही या मुलीला परत कधीही माफ करायचं नाही. प्रताप, मला एकच गोष्ट विचारायची की इतकं सगळं घडूनही, इतक्या गोष्टी समजूनही तुम्ही या मुलीला या घरात का बरं ठेवून घेतली आहे? हिला घराबाहेर काढायला हवी. हिची लालकी ही घराबाहेर राहण्याचीच आहे असं रविराज सरळ बोलतो. नंतर संतोषच्या बायकोला भेटण्यासाठी सायली, अर्जुन आणि चैतन्य आलेली असतात. तेव्हा अर्जुन तिला विचारत असतो की नक्की तुम्हाला काय आजार आहे. त्यावेळेला अर्जुनला ती म्हणते की माझं हृदयाचा उपचार करायचा म्हणजे माझं ऑपरेशन आहे, त्यासाठी हा सगळा प्रॉब्लेम झालाय. तेव्हा मग तो म्हणतो की याचा अर्थ संतोषने तुम्हाला वाचवण्यासाठी हे सगळं पाऊल उचललेलं असू शकतं किंवा हे सगळं केलेलं असू शकतं, म्हणून तो जेलमध्ये गेलाय. म्हणजे संतोषनेही कबुली दिली गुन्ह्याची ती तुमच्यासाठीच. तर तेव्हा ती हो असं म्हणते. तेव्हा तो पुढे म्हणतो की बरोबर, म्हणजे जेव्हा संतोषला समजेल तर तो तुमच्यासाठी खोट बोललाय तर तो खरं पण बोलेल, हे तुमच्यासाठीच. म्हणजे आता तुम्ही जे काही त्याच्याशी बोलाल त्यानंतर तो खरं नक्कीच बोलू शकतो असं अर्जुन हा त्याच्या बायकोला समजावून सांगत असतो आणि सगळ्या गोष्टी तिच्या समोर क्लिअर करत असतो. आता पुढचं प्लॅनिंग हे अर्जुन आणि सायली आणि टीम सुरू झालेला आहे. आता संतोषला कशा प्रकारे ट्रॅप करण्याचा प्रयत्न त्याच्या बायकोच्या मदतीने अर्जुन सायली करणार आहे. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.